नमस्कार. श्री स्वामी समर्थ. संकटाच्या काळात स्वामी समर्थांची ओळख कशी होते, स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा का घेतात आणि भक्तांच्या आयुष्यात कठीण वेळ काय येते, हे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात कधी ना कधी नक्कीच येतो. जेव्हा आयुष्य सुरळीत चाललेले असते तेव्हा देवाची आठवण कमी असते, पण जेव्हा संकट येतं, दुःख, अपमान, आजार किंवा आर्थिक अडचणी येतात तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वामींची ओळख होऊ लागते. संकटात असताना मनातून एक वेगळीच हाक उठते. आपोआप स्वामींचे नाव ओठांवर येते आणि त्या अडचणीच्या क्षणी कुठून तरी मदत मिळते. तोच असतो स्वामींचा अदृश्य हात. अनेक वेळा मदत थेट दिसत नाही, पण योग्य व्यक्ती भेटते, योग्य विचार सुचतो किंवा मनाला अचानक धीर येतो आणि तेव्हाच समजते की स्वामी आपल्या सोबतच आहेत. स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घेतात, पण ती शिक्षा देण्यासाठी नसते, तर स्वामींची परीक्षा ही भक्ताची श्रद्धा, संयम आणि विश्वास किती मजबूत आहे हे पाहण्यासाठी असते. स्वामींना हे जाणून घ्यायचे असते की भक्त संकटातही नामस्मरण सोडतो का, की अजून घट्टपणे त्यांच्या चरणी टिकून राहतो. अनेक वेळा स्वामी भक्ताला पूर्णपणे एकटे पाडल्यासारखे वाटते. प्रार्थना ऐकली जात नाही असे भासते, पण प्रत्यक्षात स्वामी त्या काळात भक्ताला आतून घडवत असतात. जसे सोन्याची शुद्धता आगीत तपासली जाते, तसेच भक्ताची श्रद्धा संकटाच्या आगीत तपासली जाते. जो भक्त या परीक्षेत टिकून राहतो त्याला स्वामी आयुष्यभर सोडत नाहीत. कठीण वेळ येते कारण जीवनात कर्माचा नियम अटळ आहे. पूर्वकर्म, या जन्मातील कर्म आणि स्वामींची कृपा, या तिन्हींचा संगम म्हणजे आपले आयुष्य. काही वेळा स्वामी भक्ताच्या आयुष्यात कठीण प्रसंग आणतात, कारण दुःखातूनच भक्ताला योग्य दिशा मिळते. संकटामुळे अहंकार कमी होतो, मन नम्र होते आणि देवाशी नातं घट्ट होतं. अनेक भक्त असे सांगतात की ज्यावेळी त्यांचे आयुष्य सर्वात कठीण टप्प्यात होते, त्याच काळात त्यांनी स्वामी समर्थांना खऱ्या अर्थाने ओळखले. त्या वेदनेतूनच भक्त अधिक मजबूत बनतो, आत्मिकदृष्ट्या पुढे जातो आणि जीवनाचा खरा अर्थ समजतो. म्हणूनच संकट आल्यावर घाबरू नका, निराश होऊ नका. संकट म्हणजे स्वामींचा राग नाही, तर स्वामींची कृपा आहे, हे समजून घ्या. स्वामी जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा ते भक्ताला मोडण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी घेतात. आज जरी अंधार दिसत असला तरी स्वामींच्या कृपेने उद्या प्रकाश नक्कीच येतो. फक्त श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि मनापासून म्हणा, स्वामी जे कराल ते माझ्या भल्यासाठीच करा. कारण स्वामी समर्थ नेहमीच आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे असतात, संकटातही आणि त्या संकटातून बाहेर काढण्यासाठीही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.